भारताने युद्धबंदी मान्य केली अशी घोषणा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या सोशल मीडियावरून केली। आणि सगळ्यांना प्रश्न पडला की ट्रम्प यांनी अशी घोषणा का केली। प्रत्येक भारतीयांच्या मनात निर्माण झालेल्या या प्रश्नाचं उत्तर आता समोर आलंय। पाकिस्तानचे उपपंतप्रधान आणि परराष्ट्र मंत्री इशाक डार यांनी त्याचं उत्तर दिलंय। त्यांनी एका न्यूज चॅनलला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं की 3 डझनपेक्षा जास्त देश यासाठी सक्रिय होते। त्यांच्या या प्रयत्नामुळेच युद्धबंदी शक्य झाली। अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांच्या प्रयत्नाचा त्यांनी विशेष उल्लेख करून डार यांनी सर्वांचे आभार मानले। सुरक्षा तज्ञांच्या म्हणण्यानुसार भारताच्या हल्ल्यामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं। भारत चर्चेला तयार नव्हता, मग पाकिस्तानला इतर देशांकडे हात जोडावे लागले। अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडियावर पोस्ट केली तोपर्यंत भारताने यावर सहमती दर्शवली नव्हती। ट्रम्प यांच्या पोस्टमुळे 17 दिवसापासून सुरू असलेला तणाव परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांच्या 60 सेकंदाच्या पत्रकार परिषदेतून निवळला। सिंधू पाणी करारासह इतर कठोर निर्णय भारताने घेतल्याने काहीतरी मोठं घडणार आहे असं वाटत होतं। 6 मे रोजी रात्री भारताने ऑपरेशन सिंदूर केलं। पाकिस्तान आणि पीओके मधील 9 दहशतवादी तळांवर हवाई दलाच्या विमानांनी क्षेपणास्त्रासह हल्ले केले। देश आणि जगाला स्पष्ट संदेश देण्यात आला की आम्ही बदला घेतला आहे। पाकिस्तानही यामुळे हादरला गेला होता। पाकिस्तानवरील हल्ल्यानंतर त्यांचे लष्कर प्रमुख आसिफ मुनीर यांना त्यासाठी जबाबदार धरलं जात होतं। अखेर कमांडर्सनी एका प्रकारे त्यांच्या विरुद्ध बंड केलं होतं। तेव्हा बाजू सावरण्यासाठी उपपंतप्रधान आणि इतर नेते टीव्ही समोर आले। ऑपरेशन सिंदूरची माहिती देण्यासाठी कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंग यांना पाठवण्यात आलं। पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी मीडियासमोर येऊन या काळामध्ये काही माहिती दिली नाही। अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जेडी व्हॅन्स यांनी युद्धबंदीबद्दल समाधान व्यक्त करून भारत आणि पाकिस्तानच्या नेत्यांचे आभार मानले। परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांनी या कामी केलेल्या प्रयत्नांना फळ आलं असल्याचं सांगून व्हॅन्स यांनी रुबिया यांच्या कामगिरीचं कौतुक केलंय। ट्रम्प यांच्या नेतृत्वाखालील दोन्ही देशातील तणावावर तोडगा काढण्याचे प्रयत्न सुरू झाल्यानंतर शनिवारी दिवसभर वेगाने हालचाली सुरू झाल्या। अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांनी या अगोदर पाकिस्तानचे लष्कर प्रमुख आसिफ मुनीर यांच्याशी चर्चा केली। तिकडून सकारात्मक संकेत मिळताच त्यांनी भारतीय परराष्ट्र मंत्री जयशंकर यांच्याशी देखील चर्चा केली। भारताविरोधात निराधार विधान करणारे लष्कर प्रमुख आसिफ मुनीर यांना नंतर पडद्यामागे ठेवण्यात आलं। पंतप्रधान शहबाज शरीफ ते इतर नेत्यांनी किमान 3 डझन देशांसमोर विनवणी करून भारताला युद्धबंदीसाठी तयार करा अशी विनंती केली। अखेर शनिवारी दुपारी 3:35 भारताच्या DGMOचा फोन वाजला आणि युद्धावरील तोडग्यासाठीचा मार्ग निघाला। हा फोन होता पाकिस्तानच्या DGMOचा। युद्धबंदीचा प्रस्ताव येताच भारताने त्याला अखेर प्रतिसाद दिला। यामागे आणखी एक चर्चा आहे, ती म्हणजे CIA आणि पेंटागॉन कडून अलर्ट मिळाल्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना संधी दिसून आली। परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांना त्यांनी मागच्या दाराने चर्चा करण्यासाठी पाठवलं। त्यांनी दोन्ही देशाच्या नेत्यांशी वैयक्तिक संपर्कही कायम ठेवला। भारताने मात्र आपली भूमिका कायम ठेवली होती। जोपर्यंत पाकिस्तान दहशतवादी कारवाया थांबवायचं मान्य करत नाही तोपर्यंत सशस्त्र संधी करणार नाही, ही भूमिका भारताची कायम होती। पाकिस्तानला मात्र अमेरिकेने जबरदस्त वाकवलं। कमजोर अर्थव्यवस्था, राजनैतिक एकाकीपणा आणि हस्तक्षेपाला इच्छुक राहून मौन पसंत करणारा चीन, त्यामुळे पाकिस्तान हतबल झाला, एकाकी पडला होता। आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने पाकिस्तानला दिलेलं बेलआउट पॅकेज हे शांतता कराराचाच एक भाग आहे अशी सुद्धा एक चर्चा सुरू झाली। त्यातच आता पाकिस्तान झुकलाय तो सद्भावनेमुळे नव्हे तर त्यांच्याकडे खेळायला दुसरं कार्ड नव्हतं म्हणून पाकिस्तानला अखेर माघार घ्यावी लागली। यातून स्पष्ट झालं आहे आता पाकिस्तान दहशतवाद्यांना पाठिंबा देणं थांबवेल आणि तसं केलं नाही तर भारत पुन्हा आत घुसून मारणार, ही भीती पाकिस्तानच्या मनात कायम असेल। तुम्हाला याबद्दल काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।